बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या गाड्या गरजेच्या आहेत त्या आमच्या ताफ्यात आहेत, बाकी गाड्या आम्ही कमी केल्या आहेत। इंधन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलंय त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे। यामध्ये कुणीही राजकारण करू नये, आपल्यासाठी देश सर्वात पहिले असला पाहिजे असं शिंदेंनी म्हटलंय। परिस्थिती पूर्ववत होत नाही तोपर्यंत आपण इंधन बचत केली पाहिजे। गरज असेल तिथं प्रवास केला जाईल, जिथं गरज नाही तिथं प्रवास होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे म्हणाले की राहुल गांधी यांच्याबद्दल मी काय बोलावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या वेळी देशहिताचा निर्णय घेतात त्यावेळी त्यांच्यावर टीका करत असतात। काँग्रेसनं 100हून अधिक वेळा पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप केलेत, पण आता काँग्रेसची काय परिस्थिती आहे हे जितके मोदी यांच्यावर टीका करतील जनता तितकीच त्यांना धडा शिकवेल। राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलंय। एकनाथ शिंदे म्हणाले की पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकीच्या निकालानं जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे हे दाखवून दिलंय। यामुळे काँग्रेस पीएम मोदींवर जितके आरोप करेल तितकेच ते खड्ड्यात जातील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे हे कारनं विधान भवनात दाखल झाले आहेत। भोंदू अशोक खरात विरोधात तपासाला गती देत एसआयटीने लैंगिक अत्याचाराच्या 2 गुन्ह्यांमध्ये न्यायालयात तब्बल 1200 पानी दोषारोप पत्र दाखल केलं आहे। या प्रकरणातील पीडितांची बदनामी रोखण्यासाठी सायबर पोलिसांच्या मदतीने आक्षेपार्ह व्हिडिओच्या तब्बल 13,175 लिंक्स आणि हे व्हिडिओ वारंवार पोस्ट करणारी 451 खाती कायमस्वरूपी डिलीट केली आहेत। पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशानुसार 20 मार्चपासून खरात विरोधातील गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे। 24 सदस्यांच्या या विशेष तपास पथकामध्ये 2 पोलीस उपाधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी एसआयटी एकूण 11 गुन्ह्यांचा तपास करत आहे। महिलांवरील अत्याचाराचे 8 आणि फसवणुकीच्या 1 गुन्ह्याचा तपास एसआयटीकडे आहे। खरातने स्वतःला वाचवण्यासाठी साक्षीदारांवर खोटा खंडणीचा गुन्हा आणि फिर्यादीवर दबाव टाकून आणखी 1 गुन्हा दाखल केला होता। या 2 गुन्ह्यांचा तपासही एसआयटीकडे आहे। नवीन कायद्यातील तरतुदीनुसार महिलांशी संबंधित गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणं आवश्यक असतं। 17 मार्चला दाखल पहिल्या गुन्ह्यासह आतापर्यंत 2 प्रकरणांमध्ये नाशिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। या प्रकरणाचा तपास थांबलेला नाही। अधिक पुरावे हाती लागताच न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केलं जाईल असे एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी स्पष्ट केलं आहे। देशात 2 प्रकारच्या हवामानाचा अनुभव येत आहे। बुधवारी प्रयागराज आणि अयोध्यासह उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये वादळामुळे 94 लोकांचा मृत्यू झाला। प्रयागराजमध्ये सर्वाधिक 17 तर भदोहीमध्ये 16 मृत्यूंची नोंद झाली। बरेली इथं ताशी 80 किलोमीटर वेगानं आलेल्या वादळानं एका तरुणाला आणि पत्र्याच्या शेडला उडवून लावलं। राज्यातील बांदा शहरात तापमान 45.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। आज 51 जिल्ह्यांसाठी तीव्र वादळ आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय। राजस्थानमध्येही तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट जाणवतीये। बुधवारी सलग 4थ्या दिवशी जैसलमेर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं, जिथं तापमान 46.1 सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। हवामान विभागाच्या माहितीनुसार आज बिकानेर, जोधपूर, जैसलमेर आणि बारमेरमध्ये तीव्र उष्णतेसाठी रेड अलर्ट लागू आहे। 13 जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलाय। दरम्यान मध्य प्रदेशातील 25हून अधिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली असून ती 18 मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे। बुधवारी खजुराहोमध्ये तापमान 45.4 सेल्सिअस होतं। आज इंदूर, उज्जैन, धार आणि रतलाममध्ये उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये रात्री तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हरियाणात गेल्या 24 तासात कमाल तापमानात 1.1 सेल्सिअसनं वाढ झाली आहे। राज्यातील 5 शहरांमध्ये तापमान 40 सेल्सिअसपेक्षा जास्त होतं। त्यापैकी नारनौलमध्ये ते 42.5 सेल्सिअस होतं। राज्यात 17 मे पासून उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। बिहारमधील पूर्णिया, कटिहारसह 7 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। उत्तराखंडच्या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आज पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजित पवार यांच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देणारी शैली, नागरिकांशी थेट संवाद आणि तातडीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न यामुळे बारामतीत जयदादा अशी ओळख तयार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। दर गुरुवारी राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा जय पवार यांनी केली होती। त्यानुसार आज पार पडलेला हा दुसरा जनता दरबार ठरला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। आज सकाळी 11 वाजल्यापासून जनता दरबाराला सुरुवात झाली।
बारामती आणि परिसरातील अनेक नागरिक विविध अडचणी, विकास कामे, शासकीय प्रश्न तसेच वैयक्तिक समस्या घेऊन राष्ट्रवादी भवनात दाखल झाले होते. जय पवार यांनी प्रत्येक नागरिकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं. जनता दरबारात आलेल्या अनेक नागरिकांनी अजित पवार यांच्या कामकाजाची आठवण काढत जय पवार यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. अजितदादांनंतर पुन्हा सहज उपलब्ध होणारे आणि जनतेशी जोडलेलं नेतृत्व मिळालं अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीनंतर जय पवार यांचा हा दुसरा जनता दरबार असून पुढेही दर गुरुवारी बारामतीत वेळ देणार असल्याचं त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्येही नव्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसंच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनानं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना 1 जुलैपासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. यापूर्वी यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत 30 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात जुन्या वाहनांनाही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत HSRP बसवून घ्यावी. वाहन मालकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP बसवण्यासाठी आगाऊ वेळ निश्चित करावी. संबंधित वाहनधारकांनी 30 जून 2026 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. सरनाईक पुढे म्हणाले की ज्या वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवून घेतलं नाही किंवा अपॉइंटमेंट नोंदवली नाही अशा वाहनांची 1 जुलै 2026 पासून रस्त्यावर विशेष तपासणी मोहीम राबवून पडताळणी करण्यात येईल. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसंच 1000 रुपयांपर्यंत तडजोड शुल्क आकारण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच CBIकडे देण्यात यावा अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आणि स्मरणपत्र दिल्याचा उल्लेख करत रोहित पवार यांनी आता थेट आव्हानच दिलं आहे. येत्या 28 तारखेपर्यंत हा तपास CBIकडे सोपवण्यास मित्रपक्षाला भाग पाडावं असं त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की अजित पवार यांच्या निधनाला आता जवळपास 4 महिने पूर्ण होत आले आहेत. मात्र इतका कालावधी उलटूनही तपास CBIकडे देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. अधिवेशनात हा मुद्दा मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता सरकारी भूमिका संशयास्पद वाटत असल्याचंही त्यांनी सूचित केलं. यावेळी रोहित पवार यांनी मित्रपक्षाच्या भूमिकेवरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मित्रपक्ष हा खरोखरच मित्र आहे की मित्रपक्षालाच गिळणारी अजगरी वृत्ती आहे हे आता स्पष्ट होईल अशा शब्दांमध्ये त्यांनी टोला लगावला. सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन दबाव आणावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनानंतर राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडूनही त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज स्वतः बाईक चालवत विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री बाईकवरून विधानभवनात पोहोचल्यानं राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही या निर्णयाची मोठी चर्चा रंगली. इंधन बचत आणि अनावश्यक ताफे कमी करण्याच्या उद्देशानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांनी विमानातून प्रवास केला. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी टीका केली आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आली असून सरकारी यंत्रणांकडूनही खर्च नियंत्रणावर भर दिला जातोय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत बाईकचा वापर केल्यानं प्रशासन आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनाही एक वेगळा संदेश दिला गेल्याची चर्चा सुरू आहे. वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर तसंच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं सार्वजनिक वाहतूक आणि कमी इंधन वापराच्या पर्यायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःपासून बदलांची सुरुवात केली असून शासकीय खर्च कमी करणं, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षण यावर सरकारनं भर दिलाय. या नव्या निर्णयांमुळे मंत्र्यांचे ताफे, दौरे, प्रवास पद्धती आणि सरकारी कार्यालयांच्या कामकाजात मोठे बदल होणार आहेत.
सरकारच्या नव्या आदेशानुसार मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तत्काळ 50% कमी करण्यात आली आहे. परगावी होणाऱ्या दौऱ्यांदरम्यान निश्चित मर्यादेपेक्षा जास्त वाहनं वापरली जाणार नाहीत अशी स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचं दिमाखदार अनावरण करण्यात आलं. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आखाड्याला 5 कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर करत भव्य आयोजनासाठी सरकारी तिजोरी खुली केली आहे. कुंभमेळ्यासाठी 377 एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. साधू महंतांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास त्यांना योग्य मोबदला किंवा पर्यायी जमीन दिली जाईल. तसेच छोट्या संस्थानांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे कुंभमेळ्याच्या काळातील आखाड्यांचा वीज देयकाचा भार प्राधिकरणाच्या माध्यमातून शासन उचलणार आहे. शिंदे यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर कडक भूमिका मांडली. कुंभमेळ्यासाठी 377 एकर जमीन आरक्षित करण्यात आली असून गरजेनुसार अतिरिक्त जमीन देण्यास शासन तयार आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन जागतिक दर्जाचं करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. भाविकांच्या सुविधेसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भव्य दर्शनपथ कॉरिडॉर उभारला जाणार आहे. 365 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे 9,000 भाविक एकाच वेळी दर्शन घेऊ शकतील. AI तंत्रज्ञानावर आधारित गर्दी व्यवस्थापन आणि काळ्या पाषाणातील पारंपरिक मराठा शैलीत हे बांधकाम कुंभमेळ्याचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. 5 मिनिटांमध्ये आपत्कालीन बाहेर पडण्याची व्यवस्था यात असेल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.